पावसाळा असो किंवा हिवाळा, तळलेले पदार्थ आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात. तर आज आपण कुरकुरीत अशी, कुसकुशीत अशी, कमी तेल सोसणारी 5 ते 6 दिवस स्टोअर करून ठेवता येणारी अळूवडी अशी बनवणार आहोत. बऱ्याच जणांना अळूवडी असे अख्खे होत नाहीत, त्याचे तुकडे तुकडे होत असतात किंवा तेलकट होत असतात. आणि हे सगळे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावे. चला मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी 3 जोडी अळूवडीचे पानं घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हे 3 जोडी अशी घेतलेली आहे मी अळूवडीचे पाने. याला आपल्याला स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे. त्याच्या अंगावरची जेवढी माती असते ना, ती छानपैकी काढली ना तर छान अशी हे लागते देखील आणि कचरही लागत नाही, म्हणून हे छान असं धुवून घ्यायला. आता मी 2 ते 3 पानं हे छान असं याला साफ करून घेणार आहे. त्याच्या मागचे जे देठं असतात ना, ते सुरीच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या पाठीमागे जे शीर असतात ते सगळे काढून घ्यायचे आहेत. आणि याला छानपैकी धुवून अशी बारीक चिरून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी बारीक चिरून घेतलेली आहे. जशी आपण पालक असते ती कापली जाते ना, कापतो ना आपण, तशीच हे बारीक असं चिरून घ्यायचं आहे. आज आपण वेगळ्या प्रकारची अळूवडी बनवणार आहे. ही वडी तुम्ही बनवून बघा एकदा, तुमची एकही अळूवडी तुटणार नाही आणि खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी देखील होते ही अळूवडी. नक्की ट्राय करून बघा. आता मी छानपैकी हे कापून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला काय काय मिसळायचं आहे ते पुढं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग व्हिडिओ बघूयात पुढं. नेक्स्ट मी इथं घेतलेलं आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे. 3 ते 4 अशा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा 1 इंच असं अद्रक घ्यायचं आहे. आता हे छानपैकी आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मी मिक्सरचं भांडं घेते आणि हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेते आणि याची आपल्याला फाईन पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. त्यात आपल्याला थोडंसं अर्धा टेबलस्पून असं जिरं घालायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून थोडंसं असं मीठ घालते चवीनुसार. 1 टेबलस्पून आपल्याला इथं ओवा घालायचा आहे. आता हे मिक्सरला लावून आपल्याला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तिखट हे तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही. आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. चला मग आता ही पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे, जिथं आपण वडे कापून घेतलेले आहेत अळूचे पानं. आता हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, यात टाकून घ्यायचं आहे. इत्यादी मी आता हे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे. छानपैकी हे टाकून घेतलेलं आहे. आता मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. 1 वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता. आता याला छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडीशी इथं पांढऱ्या कलरची तीळ असते ना, ती घालायची आहे. तीळ टाकल्याने आपली ही अळूवडी ना खूप छान दिसते पण आणि खायला पण छान लागते. थोडंसं चवीनुसार मीठ घालते. त्यानंतर आपण मसाले घालूयात. थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. हळद जास्ती घालू नका, फक्त कलर असा चेंज झाला पाहिजे म्हणून हळद घालते. थोडंसं लाल तिखट घालते, ते देखील कलर चेंज होण्यासाठी घालते. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घेऊया हे सगळं. छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. यात पाणी हे आपल्याला थोडंसंच घालायचं आहे किंवा घालूच नका, कारण की हे पानं असतात ना, ते ओलेच असतात, म्हणून याला पाणी सुटत असतं, म्हणून याला पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर इथं थोडीशी चिंचेची कोळ असते ती घातलेली आहे मी. अर्धा घंटा असं चिंच भिजून घ्यायची आणि त्याचं जे पाणी निघतं ना, ते पाणी यात आपल्याला घालायचं आहे. ते पाणी घातल्याने आपले जे अळूवडी आहेत ना, ते खाजरे असले ना तर ते खाजरे न होता चांगले असं टेस्टी देखील लागतात आणि खाजूही येत नाही घशाला. आता अळूवड्याचे असे डो तयार करून घेतलेले आहेत. मी लंबे असे डो तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डो तयार केलेला आहे. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात पाणी घालायचं आहे आणि थोडीशी चिंचेचे कोळचे जे उरलेलं सालपट असतं ना, ते मी यात घालून घेणार आहे. ते टाकल्याने आपले जे भांडे आहे ते काळं नाही पडत म्हणून घातलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे.
आणि एक जाळी घ्यायची आपल्याला, छानी किंवा कुठलीही जाळी तुम्ही घेऊ शकता. याला आपल्याला पुढून छानपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे वडे आपल्याला यात टाकून घ्यायचे आणि याला छानपैकी 25 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे. आता मी तेल लावून घेतलेलं आहे खाली छानीला. आता याला छानपैकी या टोपावर ठेवून याच्यावर हवा बंद असं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आता मी एक प्लेट घेतलेली आहे. प्लेट अशी छानपैकी याला झाकून घेणार आहे. आता ते प्लेट असं छानपैकी झाकलं ना तर आपल्याला डायरेक्ट 25 मिनटानंतर हे उघडून बघायचं आहे. 25 मिनटं झालेली आहेत. मी आता उघडून बघते. छानपैकी हे वाफलेले आहेत, तुम्हाला दिसू शकतात. आता एक सुरी घ्यायची आहे. त्या सुरीला जर पीठ लागत नसेल तर समजायचं ही वडी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचे आणि वडी जी आहे ना ते खाली उतरून घ्यायचे. वडी आता मी खाली उतरून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल देखील ठेवून दिलेलं आहे. आता आपल्याला वडी इथं कट करून घ्यायची आहे. एक सुरी, धारदार अशी सुरी घेतलेली आहे आणि बारीक बारीक असे पीसेस आपल्याला करायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर बारीक पीस पाहिजे असेल तर बारीक पीस करू शकतात किंवा जाडे पीस हवे असेल तर जाडे करू शकतात. पण बारीक पीस केल्याने आळूवडी जे असतात ना ते छान असे क्रिस्पी बनतात, म्हणून मी इथं बारीकच पीस असं करून घेणार आहे. अशा प्रकारे दोन्ही डोचे मी छानपैकी असं बारीक पीस करून घेतलेले आहेत. हे तळताना बिलकुल तुटत नाही किंवा तेलामध्ये सुटत नाही. आपण जेव्हा साधे अळूवडी पानावर पानं लावून जर करतो ना ती खूप तुटण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे अळूवडी बनवली ना ती बिलकुल तुटत नाही आणि तेलात सुटत देखील नाही. छानपैकी असे तळली जाते. आपल्याला गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवरच छानपैकी आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे. आता तेल छानपैकी तळलेलं आहे. आता एक एक करून मी 4-5 असे वडे आलूवडी जे तेलामध्ये सोडून घेणार आहे छानपैकी. आता गॅस आपल्याला इथं स्लोच ठेवायचा आहे आणि छानपैकी याला हलवायचंच नाही आहे 2 मिनटं. 2 मिनटानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याला पलटी करून घ्यायचं आहे. आता टेबलस्पूनच्या साहाय्याने छानपैकी मी याला दुसरी साईड अशी फ्राय करून घेण्यासाठी पलटी करून घेते. गॅस आपल्याला इथं स्लोच ठेवायचा आहे. स्लोने छानपैकी असं क्रिस्पी देखील बनतं. आता याला छानपैकी होऊ देऊयात. एका दमाने भरपूर असे आळूवडी नका सोडू तेलामध्ये, ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून 3 किंवा 4 असे सोडू शकता तुम्ही. भरपूर असं सोडू नका, त्यांना जागा भेटत नाही म्हणून ते तुटले देखील जातात. आता हे झालेले आहेत. आता याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. छान सोनेरी कलर येईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सोनेरी कलर येईस्तोवर मी छानपैकी असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता याला काढून घेऊयात. पूर्ण तेल आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे. आता ही वडी आपली तयार झालेली आहेत. आता उरलेले वडे देखील आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या वेळेस पण मी वडी टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला देखील कमीवरच छानपैकी फ्राय होऊ दिलं आहे आणि आता लालसर कलर देखील आलेला आहे त्याला, तुम्ही बघू शकता. अजून थोडासा लालसर कलर आल्यावर मी हे काढून घेईल. आता हे छानपैकी फ्राय झालेले आहेत. आता याला काढून घेऊयात. याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते देखील काढून घेऊयात छानपैकी आणि उरलेले बाकीचे जी सेम प्रोसेस आहे तीच आपण करायची आहे. उरलेले मी सगळे टाकून घेतलेले आहे इथं आणि गॅस आपला हा स्लोच ठेवायचा आहे. इथं देखील छानपैकी असंच फ्राय करून घ्यायचे हे सगळे आळूवडी. आता झालेले आहेत आपले वडी. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी देखील झालेले आहे आणि टेस्टीला ही अगदी खूप छान लागते. लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही आलूवडी आहे आणि बिलकुलही ही तुटण्याची शक्यता नसते. नाहीतर आपले जे साधे आपण आळूवडे बनवतो ते भरपूर आपल्याला भीती वाटत असते, ती तुटून जाईल किंवा तेलात सुटून जाईल किंवा तेलकट होईल अशी आपल्याला वाटत असते हमेशा आणि होत देखील असतं असं. आणि अशा प्रकारे आलूवडी बनवली ना ती बिलकुलही तुटत नाही आणि क्रिस्पी देखील बनते आणि टेस्टी देखील असते आणि खूप छान देखील लागते. 2 ते 3 दिवस स्टोअर देखील तुम्ही करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.